आज होता माझ्या सुट्टीचा दिवस. घरातून कुठेही बाहेर जायचं नव्हतं. डोकावून बघितलं तर थोडं मळब आलेलं. सासूबाईंना म्हटलं, "काय जेवण करूया?" त्या म्हणाल्या, "बघ तुला काय पाहिजे असेल तर आज आपण बनवू." म्हटलं, "चला खेकडे आज ऑर्डर करूया." खेकडे फ्रीस्टाईलमधून ऑर्डर केले. 10-15 मिनिटात घरात आलेसुद्धा. काय ऑनलाईन कमाल झालं आहे ना. जी गोष्ट आपल्याला हवी असेल ती आपण पटकन मागवू शकतो. फक्त तुमच्या फोनमध्ये, जीपेमध्ये भरपूर पैसे पाहिजेत. मस्त खेकडे 1 किलो मागवले. साधारण 6 ते 7 खेकडे आलेले 1 किलो मागे. खूप मोठेही नव्हते खेकडे, खूप छोटेही नव्हते. मीडियम साईजचे खेकडे होते. काही लोकं ह्याला चिंबोऱ्या म्हणतात, काही लोकं ह्याला खेकडे म्हणतात. तर माझा आराध्य खेकड्यांबरोबर खेळायला लागला. त्याच्या एका पायाला दोरी बांधली आणि अख्खं घर त्याला फिरवलं ह्या खेकड्याला. खेकडे आणि माझा विषय म्हणजे एकंदरीत संपूर्ण फिशच हा माझा अगदी जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय असतो. संडेज मला घरीच घालायला खूप आवडतो. कारण त्याचं कारण असतं, मी बाजारात जाते, स्वतः खेकडे आणते, ते साफ करते, कुठलेही मासे आणते, ते स्वतः साफ करते. हे मला खूप आवडतं. खेकड्यांमध्ये सुद्धा नर आणि मादी असे 2 भाग असतात. हा जो दाखवते तो नर आहे आणि ही जी आहे ती मादी आहे. मादीमध्ये अंडी असतात. खायला एकदम छान चविष्ट आणि भरेल असते. तेवढाच नर हा थोडासा पोकळ असतो. त्यामुळे तुम्ही पण जर कधी फिश मार्केटमध्ये गेलात तर नर आणि मादी असे बघून व्यवस्थित घ्या. शक्यतो समोरचा विकणारा हा नर आणि मादी असं मिक्सच देतो. फक्त मादी देत नाही, कारण त्याच्यात त्यांचाही लॉसच आहे. मलाही खेकडे खूप आवडतात, मासे खूप आवडतात आणि सगळ्याच गोष्टी खूप आवडतात खाण्याच्या. स्पेशली नॉनव्हेज लवर आहे मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खेकडे माझी सासूबाई मला म्हणत होत्या की पूर्वी बाळंतीण झालं कोणी किंवा काही सर्दी खोकला झालं किंवा ताप यायला लागला किंवा काहीही शरीरामध्ये बदल झाले तर पूर्वीच्या बायका लगेच चिकनचं सूप, मटणचं सूप किंवा खेकड्याचं सूप असं करून द्यायच्या. पण तुम्ही आजकालच्या मुली, तुम्हाला स्वतःला काही कष्ट करायला नको, तुम्ही पटकन डॉक्टरकडे पळता आणि मग सर्दी आणि खोकला जर तुम्हाला झाला असेल तर डॉक्टर अँटिबायोटिक्स देऊन ते सगळं आतल्यातच पूर्ण दाबून टाकतो तुमची सर्दी आणि खोकला. पण मला त्या म्हणाल्या, "चल तुला मी आज खेकड्यांचं सूप करते." अर्धे खेकडे मी मस्त साफ करून घेतले, अर्ध्यांचं आम्ही सूप केलं आणि अर्ध्यांचं आम्ही एक भाताबरोबर थोडं मीडियम साईजचं आम्ही ग्रेव्ही करून घेतली. मस्त गरमागरम त्यांनी मला सूप दिलं आणि ते पियाली मी. खेकडे सगळे मोडत होते. तेवढ्यातच एक खेकडा हा जामच जरा त्रास देत होता. मी खेकडा साफ करताना बघून आराध्यही पण बसला, खेकडा साफ करायला लागला. मुलांनासुद्धा आपण या सगळ्या गोष्टींची सवय लावली पाहिजे. कारण पुढे कसं असेल, काय असेल, त्यांना जर कुठे बाहेरगावी जायचं असेल तर त्यांना गोष्टी करता आल्या पाहिजेत. त्यामुळे मी आराध्याला सगळ्या गोष्टींचं वळण लावते. तो पण एक खेकडा घेऊन त्याला साफ करत होता, त्याचे आंगडे मोडत होता. सगळे खेकडे माझे आता साफ करून झाले आणि तुम्ही बघताय की काहीला दोरे वगैरे लागलेले, ते सगळे त्याला कापून बिपून दोरे वगैरे घेतले मी आणि सगळे असे खेकडे व्यवस्थित पूर्ण साफ करून मला एक असा वेगळाच आज आनंद आणि काहीतरी ॲडव्हेंचर केल्याचं मस्त वाटत होतं. कारण साफ करणं नुसतं खाण्यात मजा नसते, तर त्या गोष्टी साफ करून आधी तर बाजारात आणण्यापासूनचीच मजा असते. पण आज थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून मी ऑनलाईन मागवलं. अदरवाईज नॉनव्हेज तरी स्पेशली मी बाहेर बाजारात जाऊनच घेते, प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघून. मी थोडं सगळ्या गोष्टी सेपरेट केल्या. आंगडे जे होते ते एका डिशमध्ये काढले आणि मग त्यानंतर त्यांना मस्त नळाखाली घेतलं, सगळ्यांना छान अंघोळ घातली. त्यांची जी माती वगैरे लागलेली असते खेकड्यांच्या पायाला ती सगळी काढली. तुम्हाला जर माझे खेकडे मी कसे बनवते ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आमचं कोकणी पद्धतीचं कांदा आणि खोबरंचं मी मस्त वाटण करून घेतलं. छान असा खेकड्यांना रंग बघा, तुम्ही बघू शकता लाल आलेला आणि मस्त असे खळखळत असे एकदम छान उकळत होते सगळे खेकडे. आणि आजचं तर मेजवानी एवढी रंगत झाली की खूप मजा आली. सर्दी सकाळी खरंच सांगते नाकातून गळत होती, पण जेव्हापासून खेकड्याचं सूप प्याली आहे तेव्हापासून सर्दी कुठे गायबच झाली आहे आणि घशाला पण एकदम छान असा शेक मिळाला आहे. खोकून पोट आणि आतडी फार दुखत होती, त्यांनासुद्धा रिलॅक्स मिळाला आहे. जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नक्कीच लाल चणे जे असतात त्याचं असं सांबार किंवा सूप करून पिया, खूप फरक पडेल. आपण आता ह्या गोष्टी सगळ्या विसरत चाललो आहे आणि नक्की तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करायला बिलकुल विसरू